नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण पृथ्वीला निळा ग्रह म्हणतो, पण त्या निळ्या शांततेच्या खाली एक वेगळंच जग दडलंय, जिथे पृथ्वीवरचे सर्वात मोठे पर्वत आणि सर्वात खोल दऱ्या आहेत. आज आपण याच पाण्याखालच्या जगात एक खोलवर शोध घेणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार आपण या महासागरांच्या 3 मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पृथ्वीची जीवनवाहिनी असलेलं जलचक्र, पाण्याखालची आश्चर्यकारक भूमी आणि समुद्राच्या पाण्याचे गुणधर्म, म्हणजेच त्याचे तापमान आणि खारटपणा. आणि हा शोध महत्त्वाचा आहे, कारण महासागर फक्त पाण्याचा साठा नाही, तर ते आपल्या ग्रहाचे इंजिन आहेत. बरोबर. हो, ते हवामान नियंत्रित करतात, जीवसृष्टीला आधार देतात आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या जीवनाला स्पर्श करतात. चला तर मग या निळ्या ग्रहाच्या आत दडलेली गुंतागुंत उलगडून पाहूया. सुरुवात करूया. त्या प्रक्रियेपासून जी या सगळ्याच्या मुळाशी आहे, जलचक्र. आपण शाळेत शिकलोय की पाणी बाष्प बनून वर जातं, ढग बनतात आणि पाऊस पडतो. पण हे इतकं सोपं नाहीये, नाही का? याला चक्रीय संसाधन का म्हणतात? अगदी बरोबर. चक्रीय याचा अर्थ असा की पाणी कधीही संपत नाही, ते फक्त आपलं स्वरूप बदलतं. हे जलचक्र म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची रक्ताभिसरण प्रणाली आहे. रक्ताभिसरण प्रणाली? हो, ते फक्त पाणीच नाही, तर पाण्यासोबत उष्णता सुद्धा जगभर फिरवतं. महासागरातून बाष्पीभवन होतं तेव्हा पाणी सूर्याची ऊर्जा शोषून घेतं, आणि जेव्हा ते ढग बनतं आणि पाऊस म्हणून परत जमिनीवर येतं, तेव्हा तीच ऊर्जा वातावरणात सोडली जाते. अच्छा. याच प्रक्रियेमुळे ध्रुवीय प्रदेश गोठून जात नाहीत आणि विषुववृत्तीय प्रदेश जास्त तापत नाहीत. म्हणजे हे फक्त पाण्याचं चक्र नाही, तर ऊर्जेचंही चक्र आहे. पण आपल्या स्रोतांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे नमूद केली आहे की पृथ्वीवर पाणी खूप असमान प्रमाणात विभागलेलं आहे. हो, आणि हेच पाणी व्यवस्थापनातील सर्वात मोठं आव्हान आहे. विचार करा, पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 97% जास्त पाणी महासागरात आहे, जे खारट आहे. हो, ते तर वापरता येत नाही. बरोबर. आणि उरलेल्या 3% कमी गोड्या पाण्यापैकी बहुतेक पाणी बर्फ आणि हिमनदीच्या स्वरूपात अडकलेलं आहे. आपल्याला वापरासाठी उपलब्ध असलेलं पाणी म्हणजे नद्या, तलाव आणि भूजल, जे एकूण पाण्याच्या 1% कमी आहे. फक्त 1%. आणि याच 1%वर आपली संपूर्ण शेती, उद्योग आणि पिण्याची गरज अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की पाणी स्थिर आहे पण मागणी वाढतीये, तेव्हा त्याचा परिणाम कितकं गंभीर काय हे आता लक्षात येतंय. बरोबर. आणि यात आणखी एक भर पडते शहरीकरणाची. आपण जमिनीवर कॉन्क्रीटचे थर टाकत आहोत, ज्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी सरळ वाहून जातंय. आपण नकळतपणे ह्या नैसर्गिक जलचक्रात अडथळा आणत आहोत, आणि यामुळे पाणीटंचाई आणि पूर या दोन्ही समस्या एकाच वेळी निर्माण होत आहेत. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. चला, आता या पाण्याच्या पृष्ठभागाखालच्या जगात एक एक काल्पनिक डुबकी मारूया. अनेकांना वाटतं की समुद्राचा तळ म्हणजे एक मोठं वाळवंट असेल, सपाट आणि काहीच नसलेलं. पण वास्तव खूप वेगळं आहे, नाही का? खूपच वेगळं. खरं तर महासागराचा तळ हा जमिनीपेक्षाही जास्त नाट्यमय आणि वैविध्यपूर्ण आहे. चला, एक प्रवास करूया. समजा आपण किनाऱ्यावरून समुद्रात चालायला सुरुवात केली. ठीक आहे. सुरुवातीला पाणी उथळ असतं आणि तळ हळूहळू खाली जातो. हाच तो खंडांत मंच म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ, जो खरं तर खंडाचाच भाग आहे. आणि हा भाग आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे, असं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय. जीवाश्म इंधन इथेच सापडतं. पण ते का? याचं कारण लाखो वर्षांच्या इतिहासात दडलेलं आहे. कोट्यावधी वर्षांपासून नद्यांनी जमिनीवरील सेंद्रिय गाळ वाहून आणून इथेच टाकला. अच्छा. हा गाळ समुद्राच्या दाबामुळे आणि उष्णतेमुळे हळूहळू जीवाश्म इंधनात म्हणजे पेट्रोल आणि नैसर्गिक वायूमध्ये बदलला. म्हणूनच आज जगातील सर्वात मोठी तेल आणि वायू क्षेत्र या उथळ खंडांत मंचावर आहेत. किती रुंद असू शकतो हा मंच? तो बदलतो, पण आर्क्टिक महासागरातील सायबेरियन मंच तर तब्बल 1500 किलोमीटर रुंद आहे. 1500 किलोमीटर. अविश्वसनीय. म्हणजे आपण ज्याला समुद्राची सुरुवात समजतो, तो भूगर्भीयदृष्ट्या जमिनीचा शेवटचा भाग आहे. मग या मंचावरून पुढे गेल्यावर काय होतं? तुम्ही चालत राहिलात की अचानक पायाखालची जमीन नाहीशी होईल आणि एक खोल दरी समोर येईल. बापरे. तोच खंडांत उतार किंवा कॉन्टिनेंटल स्लोप. हा उतार खूप तीव्र असतो आणि तो आपल्याला थेट महासागराच्या खोल गर्तीत घेऊन जातो. हीच खऱ्या अर्थाने खंडांची सीमा आहे. आणि या तीव्र उतारानंतर काय येतं? एक विस्तीर्ण मैदान. अगदी बरोबर. आपण पोचतो सागरी मैदानावर,
म्हणजेच डीप सी प्लेन. हे पृथ्वीवरील सर्वात सपाट आणि गुळगुळीत प्रदेश आहेत. यांची खोली 3000 ते 6000 मीटरपर्यंत असते. इतके सपाट कसे बनले असतील ते? कल्पना करा, हजारो वर्ष मरीन स्नो म्हणजे समुद्रातील मृतजीव आणि धुळीचे कण हळूहळू खाली बसून थर साचून हे मैदान तयार झालं आहे. वरून शांत दिसत असलं तरी हे एक वेगळंच जग आहे. आणि या प्रवासाचा शेवटचा आणि सर्वात रहस्यमय टप्पा म्हणजे गर्ता किंवा ट्रेंचेस. हे इतके खोल का असतात? हे महासागरातील सर्वात खोल भाग आहेत, ज्यांना सागरी डोह किंवा गर्ता म्हणतात. हे तिथे तयार होतात जिथे एक टेक्टॉनिक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली सरकते. या प्रक्रियेला सबडक्शन म्हणतात. म्हणजे इथे भूगर्भीय हालचाली खूप जास्त असणार. प्रचंड. म्हणूनच जगातील सर्वात तीव्र भूकंप आणि सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी या गर्तांच्या आसपासच आढळतात. पॅसिफिक महासागरातील मरियाना ट्रेंच इतकी खोल आहे की त्यात संपूर्ण माउंट एव्हरेस्ट टाकला तरी तो पूर्णपणे बुडून जाईल. काय सांगताय? हो, आणि त्याच्यावर 1 किलोमीटर पाणी शिल्लक राहील. अविश्वसनीय. पण या 4 मुख्य रचनांव्यतिरिक्त या प्रवासात आपल्याला अजून काही आश्चर्यकारक गोष्टी दिसतील ना? जसं की पाण्याखालचे पर्वत. नक्कीच. या मैदानांमधून प्रवास करताना आपल्याला अचानक प्रचंड पर्वतरांगा लागतील. या आहेत मध्यसागरी पर्वतरांगा, मिड ओशॅनिक रिजेस. अच्छा. ह्या पृथ्वीच्या कवचाला पडलेल्या भेगा आहेत, जिथून मॅग्मा सतत बाहेर येत असतो आणि नवीन समुद्रतळ तयार होत असतो. ही पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे, जी संपूर्ण ग्रहाभोवती पसरलेली आहे. आणि मी कुठेतरी वाचलं होतं की समुद्रखाली हजारो सुटे पर्वत आहेत जे बेटांसारखे दिसत नाहीयेत. हे काय प्रकरण आहे? हो, त्यांना सी माउंट म्हणतात. कल्पना करा की समुद्राच्या तळाशी एक ज्वालामुखी आहे, जो हजारो वर्ष लाव्हा ओकत राहिला, पण त्याची उंची इतकी वाढली नाही की तो पाण्याच्या बाहेर बेट म्हणून डोकावू शकेल. तो पाण्याखालील एक सुप्त पर्वत बनून राहिला. आणि गंमत म्हणजे काही वेळा लाटांच्या प्रवाहामुळे या पर्वताचा माथा सपाट होतो, जसं कोणीतरी तो घासून गुळगुळीत केलाय. तेव्हा त्याला गायोट म्हणतात. वा. हे पाण्याखालची डोंगर म्हणजे सागरी जीवसृष्टीसाठी एखाद्या ओएसिस सारखे असतात, जिथे प्रवाळ आणि इतर अनेक जीव आश्रय घेतात. वा. म्हणजे पाण्याखालचं जग केवळ भूगर्भीय दृष्ट्याच नाही, तर जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. या पाण्याखालच्या ज्वालामुखी आणि पर्वतरांगांमुळे फक्त तळाची रचनाच नाही, तर त्यातून बाहेर पडणारी उष्णता आणि खनिजे पाण्यावरही परिणाम करत असणार. मग ह्या महासागराच्या पाण्याचे गुणधर्म, जसे की तापमान, नक्की कशामुळे ठरतात? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. महासागराच्या तापमानावर अनेक घटक परिणाम करतात. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अक्षांश, म्हणजेच विषुववृत्तापासूनचे अंतर. हो, विषुववृत्तावर सूर्यकिरणे थेट पडतात, त्यामुळे तिथले पाणी जास्त तापते. बरोबर. पण याशिवाय जमीन आणि पाण्याचे असमान वितरण हाही एक मोठा घटक आहे. तो कसा परिणाम करतो? उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त आहे. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्यामुळे उत्तर गोलार्धातील महासागर दक्षिण गोलार्धातील महासागरांपेक्षा जास्त उष्णता ग्रहण करतात. अच्छा. पण सर्वात रंजक परिणाम करतात ते म्हणजे सागरी प्रवाह. ओशन करंट्स. हां, याचे एखादं उत्तम उदाहरण आपल्या माहितीमध्ये आहे? गल्फ स्ट्रीम आणि लॅब्राडॉर प्रवाहाचं. हो. गल्फ स्ट्रीम हा मेक्सिकोच्या आखातातून उष्ण पाणी घेऊन उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून युरोपकडे जातो. तर लॅब्राडॉर प्रवाह आर्क्टिकमधून थंड पाणी खाली आणतो. अगदी. म्हणजे गल्फ स्ट्रीममुळेच लंडनचं हवामान न्यूयॉर्कपेक्षा सौम्य असतं, जरी दोन्ही शहरं साधारण एकाच अक्षांशावर आहेत. सागरी प्रवाहांचा जमिनीवरील हवामानावर इतका थेट परिणाम होतो हे अविश्वसनीय आहे. अगदी. एक प्रकारे ते जगाचे कन्व्हेअर बेल्ट आहेत, जे उष्णता आणि पोषक तत्वे जगभर पोहोचवतात. हे झालं पृष्ठभागावरील तापमानाबद्दल. पण समुद्रात खोलवर गेल्यावर काय होतं? तापमान हळूहळू कमी होतं का? नाही, इथे खूप नाट्यमय बदल घडतो. समुद्राच्या पाण्याची रचना 3 थरांमध्ये विभागलेली आहे. 3 थरांमध्ये? हो. पहिला थर सुमारे 500 मीटर जाडीचा असतो, जो सूर्याच्या उष्णतेमुळे उबदार असतो. पण या उष्ण थराखाली एक असा भाग येतो जिथे तापमान अचानक आणि वेगाने कमी होतं. या भागाला थर्मोक्लाइन म्हणतात. थर्मोक्लाइन. हे कसा अनुभवायला येत असेल? हे अगदी एखाद्या गरम दिवशी तलावात उडी मारण्यासारखं आहे. पृष्ठभागावर पाणी उबदार वाटतं, पण पाय थोडे खोल गेले की अचानक बर्फासारखं थंड पाणी लागतं. हो हो, बरोबर. तापमानातील तोच जो तीव्र बदल आहे तोच म्हणजे थर्मोक्लाइन.
महासागरात हा थर प्रचंड मोठा आणि कायमस्वरूपी असतो. आणि या थर्मोक्लाईनच्या खाली तिसरा थर सुरू होतो, जो महासागराच्या तळापर्यंत जातो. आणि तिथलं तापमान? तिथलं पाणी कायमस्वरूपी अतिशय थंड, जवळजवळ गोठण्याच्या तापमानाला असतं. महासागरातील सुमारे 90% पाणी याच थंड भागात आढळतं. म्हणजे महासागराचा बहुतेक भाग हा एक प्रचंड मोठा नैसर्गिक रेफ्रिजरेटर आहे. आता महासागराच्या दुसऱ्या महत्वाच्या गुणधर्माकडे वळूया, त्याचा खारटपणा, ज्याला आपण क्षारता, सॅलिनिटी म्हणतो. हो, क्षारता म्हणजे 1 किलो समुद्राच्या पाण्यात किती ग्रॅम क्षार विरघळलेले आहेत हे पार्ट्स पर थाउजंड म्हणजे PPT मध्ये मोजतात. आणि सरासरी किती असते ही? सरासरी महासागराची क्षारता 35 PPT असते. म्हणजे 1 किलो पाण्यात 35 ग्रॅम मीठ आणि इतर क्षार. पण काही ठिकाणी याला अपवाद आहेत. आपल्या माहितीनुसार तुर्कस्तानमधील लेक वॅनची क्षारता 330 PPT आहे. हे कसं शक्य आहे? हे तेव्हा होतं जेव्हा एखाद्या जलाशयात पाणी यायला मार्ग असतो पण बाहेर जायला नसतो. त्यामुळे बाष्पीभवन होत राहतं, पाणी उडून जातं आणि क्षार मागे राहतात. हजारो वर्षांच्या या प्रक्रियेमुळे क्षारता इतकी वाढते. मृत समुद्राचं उदाहरण घ्या, जिथे क्षारता 238 PPT आहे. मी मृत समुद्राचे फोटो पाहिले आहेत, जिथे लोक पाण्यावर तरंगतात, जणू काही आरामात खुर्चीवर बसले आहेत. हो, त्यामागे हीच प्रचंड क्षारता कारणीभूत आहे, नाही का? पाण्याला इतकं जड बनवते की माणूस त्यात बुडतच नाही. अगदी बरोबर. जास्त क्षारतेमुळे पाण्याची घनता वाढते. याउलट जिथे नद्या समुद्राला मिळतात तिथे गोड्या पाण्याच्या प्रवाहामुळे क्षारता कमी होते. जसे की बाल्टिक समुद्रात अनेक नद्या मिळत असल्याने तिथली क्षारता खूप कमी आहे. तापमानाप्रमाणे क्षारतेचेही थर असतात का? हो, जास्त क्षारतेचे पाणी जास्त घन आणि जड असल्यामुळे ते खाली बसते. त्यामुळे खोलीनुसार क्षारता वाढते. ज्या थरात क्षारता वेगाने वाढते त्याला हॅलोक्लाइन म्हणतात. हॅलोक्लाइन. ओके. त्यामुळे महासागरात तापमान आणि क्षारता या दोन्हीनुसार पाण्याचे वेगवेगळे थर तयार झालेले असतात. भागलेला, गुंतागुंतीचा आणि गतिशील आहे. जलचक्र या ग्रहाची ऊर्जा फिरवतं. समुद्राच्या तळाशी एक अदृश्य जग वसलेलं आहे आणि पाण्याचे तापमान व क्षारता यांचे थर संपूर्ण सागरी जीवसृष्टी आणि हवामानावर परिणाम करतात. अगदी. आणि या चर्चेतून एक महत्वाचा विचार पुढे येतो. आपण पाहिलं की महासागरातील सर्वात खोल गर्ता आणि सर्वात उंच पर्वतरांगा या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे बनलेल्या आहेत. हो. याचा अर्थ महासागराचा तळ हा काही स्थिर नाही, तो आजही या क्षणीही बदलत आहे. बरोबर. मग श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर समुद्राचा तळ आजही ज्वालामुखी आणि भूकंपांसारख्या प्रक्रियांद्वारे घडवला जात असेल तर आजपासून काही लाख वर्षांनी महासागराच्या तळाचा नकाशा कसा दिसेल? अटलांटिक महासागर अजून मोठा होईल की पॅसिफिक? यावर नक्की विचार करा.